मी सौरभ कोरटकर जेएम विशेषमध्ये आपलं स्वागत। आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचं उद्घाटन पार पडले। या उद्घाटन सोहळ्याप्रसंगी महाराष्ट्राचे राज्यपाल आचार्य देवव्रत, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उद्योजक गौतम अदानी उपस्थित होते। नवी मुंबई विमानतळाच्या पहिल्या टप्प्याचं उद्घाटन मोदींनी केलं। यावेळी नवी मुंबई एअरपोर्ट विकसित भारताचं प्रतीक आहे। शेतकरी, मासेमार यांना याचा फायदा होईल, यामुळे गुंतवणूक वाढेल, नवीन उद्योग येतील। यासाठी मी महाराष्ट्रातील नागरिकांचं अभिनंदन करतो असं म्हणत पंतप्रधान मोदी यांनी मुंबईकरांना शुभेच्छा दिल्या। तर नवी मुंबई विमानतळाची काय खास वैशिष्ट्ये आहेत ती पाहूयात। मुंबई महानगर प्रदेशाला सेवा देणारे हे दुसरे विमानतळ आहे। आशियातील सर्वात मोठा एव्हिएशन हब बनवण्याची महत्त्वाकांक्षा आहे। त्या दृष्टीने काही टप्पे सुद्धा पार पडणार आहेत। उल्बेमध्ये 2866 एकर जागेवर विमानतळाचा विस्तार आहे। विमानतळाच्या रनवेची लांबी 3700 मीटर इतकी आहे। समसमान लांबीच्या 2 कोड एफ समांतर धावपट्ट्या देखील तयार करण्यात आल्या आहेत। अदानींच्या कंपनीचा 74% तर सिडकोचा 26% वाटा आहे। सुरुवातीची प्रवासी हाताळण्याची क्षमता 2 कोटी इतकी आहे विमानतळाची। ही क्षमता टप्प्याटप्प्याने वाढवली जाणार आहे। त्यानंतर वर्षाला 9 कोटी प्रवासी प्रवास करू शकतील इतकी क्षमता आहे। मालवाहतूक हाताळण्याची क्षमता 3.2 दशलक्ष मेट्रिक टन इतकी आहे। आधुनिक प्रवासी टर्मिनल, सवाई वाहतूक नियंत्रण प्रणाली उपलब्ध असेल। राष्ट्रीय फूल कमळाप्रमाणे विमानतळाच्या आकाराची वास्तुरचना करण्यात आली आहे। टर्मिनल 1 मध्ये 66 चेक इन काउंटर, 22 सेल्फ बॅगेज ड्रॉप युनिट्स आणि 29 एरो ब्रिजेस आहेत। 42 प्रवासी विमानं, 23 चार्टर्ड प्लेन आणि 7 कार्गो प्लेन पार्क होतील इतकी विमानतळाची क्षमता आहे। प्रवाशांच्या सोयीसाठी 80 खोल्यांचं ट्रान्झिट हॉटेल आणि प्रणाम सेवा आहे। 2029 मध्ये टर्मिनल 2, 2032 मध्ये टर्मिनल 3, 2036 मध्ये टर्मिनल 4 कार्यान्वित होणार आहे। वॉटर टॅक्सीची सुविधा असणारं देशातलं हे पहिलं विमानतळ असेल। मल्टी मॉडेल कनेक्टिव्हिटी आणि ग्रीन संकल्पनेवर आधारित हे विमानतळ आहे। अंतिम टप्प्यात 47 मेगावॅट सौर ऊर्जा निर्मितीची योजना आहे। रेन वॉटर हार्वेस्टिंग, सांडपाण्याचा पुनर्वापर करण्यासाठी योग्य प्रणाली देखील बसवण्यात आली आहे। तर ही होती नवी मुंबई विमानतळाची काही खास वैशिष्ट्य। तर या उद्घाटन प्रसंगी पंतप्रधान मोदींनी दिबा पाटलांचं स्मरण केलंय। तसंच दिबा पाटील यांचं कार्य प्रेरणादायी असल्याचंही म्हटलंय। आज इस बड़े अवसर पर मैं महाराष्ट्र के सपूत लोकनेता दिबा पाटिल जी को भी याद कर रहा हूं। उन्होंने समाज के लिए, किसानों के लिए जिस सेवा भाव से काम किया वो हम सभी के लिए प्रेरणा है। उनका जीवन समाज जीवन में काम करने वालों को हमेशा प्रेरित करता रहेगा। तर दिबा पाटील यांचं नाव विमानतळाला दिलं जावं अशी मागणी केली जाते आणि राज्य सरकारने त्या संदर्भातली घोषणा देखील केलेली आहे। तर हे दिबा पाटील नेमके कोण होते ज्यांचं आज पंतप्रधान मोदींनी सुद्धा नाव घेतलंय, स्मरण केलंय, ते पाहूयात। दिबा पाटील यांचं पूर्ण नाव दिनकर बाळू पाटील। रायगडच्या जासई गावात 1926 साली त्यांचा जन्म झाला। वकिलीचं शिक्षण घेतल्यानंतर सामाजिक प्रश्नांसाठी ते सक्रिय होते। चले जाव आंदोलन, संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात देखील त्यांचा सहभाग राहिला। पनवेल नगरपालिकेचं नगराध्यक्ष म्हणून देखील त्यांनी आपल्या कामाची छाप सोडली। पनवेल उरण मतदारसंघातून ते 4 वेळा आमदार राहिले।
2 वेळा लोकसभेत रायगड जिल्ह्याचं प्रतिनिधित्व त्यांनी केलं. विधानसभेत विरोधी पक्षनेते म्हणून सुद्धा त्यांची कारकीर्द राहिली आहे. शेतकरी कामगार प्रकल्पग्रस्तांच्या हक्कांसाठी त्यांनी संघर्ष केला. तळागाळातील लोकांचा आवाज बनून ते समस्या मांडायचे. राज्य सरकारचा उत्कृष्ट वक्ता पुरस्कार त्यांना मिळाला होता. आणीबाणीला त्यांनी विरोध केला. त्यानंतर दिबा पाटलांना तुरुंगात टाकलं होतं. मंडल आयोगाच्या शिफारशी लागू करण्यासाठी त्यांनी अख्खा महाराष्ट्र पिंजून काढला. ठिकठिकाणी सभा घेतल्या होत्या. सिडकोकडून नवी मुंबई बसवण्यासाठी जमीन संपादित करण्याची प्रक्रिया जेव्हा सुरू झाली तेव्हा शेती आणि मिठागर यावर स्थानिकांचा उदरनिर्वाह चालायचा. यावेळी दिबा पाटील प्रकल्पग्रस्तांच्या बाजूने उभे ठाकले आणि जमिनीला योग्य भाव देण्याची मागणी त्यांनी केली होती. शेतकऱ्यांना योग्य मोबदला मिळावा यासाठी रस्त्यावर त्यांनी संघर्ष केला. पुनर्वसनाची हमी मिळावी यासाठी आंदोलन तुरुंगवास भोगला. जमिनी जाऊन सुद्धा भूमिपुत्र आपल्याच भागात राहू शकला तो दिबा पाटील यांच्यामुळेच. लढ्यामुळेच नवी मुंबई रायगड भागात भूमिपुत्रांचा तारणहार अशी ओळख. आगरी समाजातील अनिष्ट चालीरीती, कर्मकांड, अंधश्रद्धेला कडाडून विरोध त्यांनी केला. आगरी कोळी शेतकरी आपुलकीनं दिबा या नावानं त्यांना ओळखायचे. आगरी दर्पण मासिकाच्या माध्यमातून फुले शाहू आंबेडकरांचे विचार त्यांनी जनतेपर्यंत पोहोचवले. 1999 मध्ये दिबा पाटलांनी शिवसेनेत प्रवेश केला. लोकसभेत त्यावेळी त्यांचा पराभव झाला आणि त्यानंतर सक्रिय राजकारणापासून ते अलिप्त झाले. तर याच दिबा पाटलांचं नाव नवी मुंबई विमानतळाला दिलं जावं अशी मागणी आहे. तर या उद्घाटन सोहळ्यात बोलताना मोदींनी उड्डाण योजनेचं महत्त्व सुद्धा विशद केलंय. ते पाहूयात. पैसे की मुश्किल कम करने के लिए हमने उड़ान योजना शुरू की ताकि सस्ते में लोगों को हवाई जहाज का टिकट मिल पाए. उड़ान योजना की वजह से बीते दशक में लाखों लोगों ने पहली बार हवाई सफर किया है, अपना सपना पूरा किया है. साथियों, नए एयरपोर्ट बनने और उड़ान योजना से लोगों को तो सुविधा मिली है और साथ ही भारत दुनिया का तीसरा बड़ा डोमेस्टिक एविएशन मार्केट भी बना है. तर मोदींनी उल्लेख केलेली उडान योजना काय आणि त्याचा सर्वसामान्यांशी काय संबंध आहे ते पाहूयात. सर्वसामान्यांना स्वस्तात विमान प्रवास करता येणार आहे. या योजनेअंतर्गत भारताच्या नागरी विमान वाहतूक क्षेत्रात क्रांती. उडान उडे देश का आम आदमी असा त्याचा लॉंग फॉर्म आहे आणि संक्षिप्त नाव आहे उडान. प्रत्येक भारतीयाचा स्वस्त, सुलभ, सुरक्षित हवाई प्रवास यामुळे शक्य होणार आहे. 2016 पासून केंद्राकडून उडान योजना कार्यान्वित आहे. या योजनेअंतर्गत सरकारनं देशभरातील बंद किंवा वापरात नसलेली विमानतळ सुरू केली आहेत. त्यामुळे लहान शहरात विमानतळ बांधण्यात आली. सरकार आणि एअरलाईन कंपन्यांमधील व्हीजीएफ प्रणालीमुळे तिकिटांचे दर सर्वसामान्यांच्या आवाक्यात. त्यामुळे प्रति तास प्रवासासाठी केवळ 2500 रुपये आकारले जाऊ लागले. 2025च्या आकडेवारीनुसार या योजनेअंतर्गत 500हून अधिक हवाई मार्गांना मान्यता मिळाली आहे. 75 पेक्षा अधिक विमानतळ, हेलिपोर्ट आणि वॉटर एरोड्रोम सुरू झाले. उडान योजनेमुळे लहान शहरात पर्यटन, व्यापार, उद्योगाच्या नव्या शक्यता निर्माण झाल्या. स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना मिळण्यात हातभार लागला. वैद्यकीय सेवा, शिक्षण आणि आपत्कालीन वाहतुकीसाठी हवाई संपर्क सुलभ झाला. रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध झाल्या. पायलट प्रशिक्षण, ग्राउंड स्टाफ, एअर ट्रॅफिक कंट्रोल आणि विमानतळ व्यवस्थापन क्षेत्रात महिलांचा सहभाग वाढला. तर नवी मुंबई विमानतळाच्या उद्घाटन सोहळ्यात बोलताना मोदींनी महाविकास आघाडीवर देखील निशाणा साधलाय. पाहूयात. हमारे लिए इंफ्रास्ट्रक्चर पर लगने वाला एक एक पैसा देशवासियों की सुविधा और सामर्थ्य को बढ़ाने का माध्यम है. लेकिन दूसरी तरफ देश में एक ऐसी राजनीतिक धारा भी रही है
जो जनता की सुविधा नहीं, सत्ता की सुविधा को ऊपर रखती है। ये वो लोग हैं जो विकास के काम में रुकावट डालते हैं, घोटाले घपले करके विकास के जुड़े प्रोजेक्ट्स को पटरी से उतार देते हैं। मुंबई हमले के बाद हमारी सेनाएं पाकिस्तान पर हमला करने को तैयार थी। पूरा देश भी उस समय यही चाहता था, लेकिन उस कांग्रेस नेता की माने तो किसी दूसरे देश के दबाव के कारण तब कांग्रेस सरकार ने भारत की सेनाओं को पाकिस्तान पर हमला करने से रोक दिया था। कांग्रेस को यह बताना होगा कि वो कौन था जिसने विदेशी दबाव में फैसला लिया। तर पंतप्रधान मोदींनी काँग्रेसवर घणाघात केला। एका देशाच्या दबावामुळे पाकवर हल्ला केला नाही, काँग्रेसने दहशतवादासमोर गुडघे टेकले असंही मोदींनी म्हटलंय। 2008 में आतंकियों ने भी मुंबई शहर को बड़े हमले के लिए चुना, लेकिन तब जो कांग्रेस की सरकार सत्ता में थी उसने कमजोरी का मैसेज दिया, आतंकवाद के सामने घुटने टेकने का संदेश दिया। मुंबई हमले के बाद हमारी सेनाएं पाकिस्तान पर हमला करने को तैयार थी। पूरा देश भी उस समय यही चाहता था, लेकिन उस कांग्रेस नेता की माने तो किसी दूसरे देश के दबाव के कारण तब कांग्रेस सरकार ने भारत की सेनाओं को पाकिस्तान पर हमला करने से रोक दिया था। तर या उद्घाटन सोहळ्यात मुख्यमंत्री फडणवीसांनी पंतप्रधान मोदींचं कौतुक केलंय। आम्ही माननीय मोदीजींना विनंती केली की आपलं जे प्रगती आहे, ज्यामध्ये सगळ्या प्रोजेक्टचा ते रिव्ह्यू करतात, त्याच्यामध्ये नवी मुंबई एअरपोर्ट आपण घ्यावं। आपल्याला आश्चर्य वाटेल, मोदीजींनी प्रगतीच्या अंतर्गत हे एअरपोर्ट घेतल्यानंतर 10 वर्ष, मागील 10 वर्षामध्ये 8 एनओसी अशा होत्या ज्या या एअरपोर्टच्या निर्मितीची सुरुवात करायला हव्या होत्या, पण त्या मिळत नव्हत्या। मोदीजींनी प्रगतीची पहिली बैठक ज्या दिवशी घेतली त्या दिवशी सकाळपर्यंत मुख्य सचिवांनी सांगितलं, साहेब 7 एनओसी आलेल्या आहेत। हा केवळ एअरपोर्ट नाहीये, तर महाराष्ट्र आणि भारताच्या विकासामध्ये एक महत्वाची भूमिका हा निभावणार आहे। मी तर असं म्हणेल, केवळ हा एक एअरपोर्ट महाराष्ट्राचा जीडीपी 1% वाढवण्याची क्षमता ठेवतो आणि त्यातनं मोठ्या प्रमाणात आज महाराष्ट्र पुढे जाणार आहे। तर नवी मुंबई विमानतळाच्या उद्घाटन प्रसंगी पंतप्रधानांचं कौतुक करताना दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची शेरोशायरी पाहायला मिळाली। अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचा शायराना अंदाज तुम्हीही पहा। हर एक विमान टेक ऑफ करता है, फिर वो लैंडिंग भी करता है, पर 2024 में 2014 में मोदी जी ने जो टेक ऑफ किया है वो भारत को महाशक्ति बनाने के लिए, ये हम सब लोग इसके साक्षी है। प्रगति और विकास दोनों हमेशा साथ साथ आते हैं, और जब उड़ान की बात होती है तो हमें मोदी जी याद आते हैं। यह सिर्फ एक एयरपोर्ट नहीं है, यह नए भारत के संकल्प और प्रधानमंत्री मोदी जी के महाराष्ट्र पर विश्वास का एक प्रतीक है। यहां से न केवल विमान उड़ान भरेंगे, बल्कि एक मजबूत आत्मनिर्भर भारत जैसा कि मोदी जी ने सपना देखा है, उसकी उड़ान भी शुरू होगी। क्योंकि हम कहते हैं 21वीं सदी नरेंद्र मोदी। आदरणीय मोदी साहेब संकटाच्या या काळात महाराष्ट्राच्या मदतीचा हात देतील, कारण जेव्हा महाराष्ट्र हात देतो
तेव्हा मोदी साहेब नेहमीच प्रतिसाद द्यायला पुढे असतात. आपल्याला हा विकासाचा रथ असाच पुढे न्यायचा आहे. आंखों में कई ख्वाब बाकी है, दिल में कई हसरतें बाकी है, मैं कैसे थक जाऊं, अभी कई मंजिलें बाकी है. विकासाचे अनेक टप्पे अजून गाठायचे, त्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. तर नवी मुंबई विमानतळावर आपल्याला नेमकं कसं पोहोचता येईल, पर्यायी मार्ग कोणते आहेत ते पाहूयात. मुंबईतून नवी मुंबई विमानतळाकडे जाण्यासाठी अटल सेतूचा वापर आपल्याला करता येऊ शकतो. अटल सेतूहून उतरल्यावर आमरा मार्गे विमानतळ गाठता येईल. शिव पनवेल महामार्गाने पूर्वेकडे येऊन आमरा मार्गापर्यंत पोहोचता येईल. उरणमधून स्थानिक रस्त्याने आमरा मार्गे विमानतळावर जाणं शक्य आहे. पुण्याहून येताना मुंबई पुणे द्रुतगती महामार्गाने थेट विमानतळ गाठणं सहज शक्य आहे. ठाण्यातून बेलापूर मार्गे विमानतळावर जाता येईल. ठाण्यातून पूर्व द्रुतगती मार्गावरून मुलुंड ऐरोली मार्गे विमानतळावर जाणं शक्य आहे. कल्याण डोंबिवली अंबरनाथ बदलापूर इथून शेळफाटा मार्गे महापे रस्त्यावरून विमानतळावर जाणं शक्य आहे. बेलापूर उल्वे रस्त्यानं विमानतळ गाठता येऊ शकतं. पश्चिम द्रुतगती मार्गाने JVLR, पूर्व द्रुतगती मार्ग वाशी खाडी पूल मार्गे उल्वेला पोहोचून विमानतळ गाठता येईल. तर पंतप्रधान मोदींच्या हस्ते मुंबईच्या पहिल्या भुयारी मेट्रो मार्गाचंही लोकार्पण करण्यात आलं. यामुळे दक्षिण मुंबईत जलद गतीनं पश्चिम उपनगरात पोहोचता येणार आहे. तसंच 2 तासांचा प्रवास आता अवघ्या 54 मिनिटांवर आला आहे. तर हा मेट्रो मार्ग नेमका कसा आहे ते पाहूयात. अरे ते कप परेड असा मेट्रो 3चा मार्ग आहे. आता 3 तासांचं अंतर फक्त 1 तासावर आलंय. एकूण लांबी 33.5 किलोमीटर इतकी. कप परेड ते आरे कॉलनी दरम्यान 27 स्थानक आहेत. मुंबईच्या इतिहासातील पहिली संपूर्ण भूमिगत मेट्रो लाईन म्हणजेच मेट्रो लाईन 3. प्रत्येक स्थानकात अनेक प्रवेशद्वार असतील. अपंगांसाठी रॅम्प आणि लिफ्ट्स आहेत. सीसीटीव्ही आणि डिजिटल सायनेजच्या मदतीने प्रवाशांची सुरक्षितता आणि सुविधा सुनिश्चित केल्या गेल्या. वाहतूक आणि प्रदूषण देखील कमी होणार आहे. वेळ आणि ऊर्जेचीही बचत होणार आहे.